गुड मॉर्निंग. आज म्हणजे आहे आज 11 डेट आहे आणि तुम्ही बोलत असाल लई दिवसानंतर मी भेटतोय तुम्हाला, कारण की आता एक्झाम्सचा टाईम चालू होता आणि हे 9th स्टँडर्ड आहे, सो खूप सारा अभ्यास करायला लागतो. आणि आता मी झालेलो म्हणजे फ्री. काल होता आमचा लास्ट पेपर म्हणजे SSCचा पेपर, तर तो देऊन म्हणजे मी काल आलो होतो आणि दमलो वगैरे होतो, त्याच्यामुळे काल नाही बनवला. आज एकदम फ्री आहे, सो आज बनवलेला आहे ब्लॉग. आणि आता आमची एक्झाम संपलेत, सो तुम्हाला शॉर्ट वगैरे दिसतील. सॉरी, कारण की एक्झाममुळं ब्लॉग नाही आले, तुम्हाला कंटेंट नाही भेटला बघायला, पण आता येतील. आणि आज म्हणजे आमची एक क्विजची टेस्ट पण होती, सो ती ओपन केली आता इथं. मग ती टेस्ट देऊन मग काहीतरी नाश्ता वगैरे करूया. तर काहीच आता प्रॉब्लेम झालेला आहे, म्हणजे लाईट गेली आहे. मी ती टेस्ट देत होतो पण लाईट गेली आणि त्याचा टाईम होता 10 to 10:20. तर लाईट गेले त्याच्यामुळे आता टेस्ट कॅन्सल. म्हणजे मी तर नाही देऊ शकत, कारण की आता लॉग इन टाईम त्याचा 10:20पर्यंत होतं, मग सबमिट कधी पण करू शकतो. सो आता ते तर नाही होणार. मग आता बघूया नाश्त्याला काय बनवता येतं आणि मग नंतर नाश्ता. तर काय आता नाश्त्यासाठी पोहे बनवलेले आहेत मम्मीनी, सो आता ते मी खातो. आणि अजून लाईट नाही आली तर मग मस्तपैकी खातो. तर काय आता लाईट तर अजून काय आलेली नाही आणि आता माझ्याकडे काय काम पण नाही, म्हणजे वायफाय बंद दिसतं, काय मोबाईलमध्ये गेम वगैरे दुसरं काय खेळू पण नाही शकत, काय बघू पण नाही शकत. सो आता एकच ऑप्शन राहिलेलं आहे अभ्यास करायचा. तर आमचं इंग्लिशचा पोर्शन स्टार्ट केलं तर त्याचं थोडंसं लिहायचं, मध्ये लिहितो मी आता लाईट आलेली आहे आणि आता मी मस्तपैकी गेम खेळून मी माझा एन्जॉय करणारे डे आता. तर गाईज आता दुपारच्या जेवणासाठी मम्मीने मस्त एकदम टेस्टी मसाले भात बनवला आहे, सो तो आता मी एन्जॉय करतो. सॉरी, मम्मीने नाही बनवला, आज दीदीने बनवला आहे, मग अजूनच स्पेशल असेल. तर आता मी जेवतो. आता आम्ही एक म्हणजे शॉर्ट शूट केलेला आहे, तो तुम्हाला इथे आय बटनमध्ये दिसत असेल, तिथून क्लिक करून बघा किंवा मग मी एंड स्क्रीनला टाकेन, तिथून बघा. तर मस्त शॉर्ट आहे, तुम्हाला खूप आवडेल आणि ट्रेंडिंगच आहे. तर गाईज आता व्हिडिओची एडिटिंग आणि पोस्टिंग झालेली आहे, म्हणजे आपल्या दोन्ही पण प्लॅटफॉर्मवरती, म्हणजे इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरती. तर आता ते अपलोड झाले आणि तुम्ही तर बघितले असेल असं मला वाटते, नसून बघितले तर मग लवकर जाऊन बघा. तर गाईज आता जेवायसाठी मस्त पनीरची भाजी आणि पुरी बनवलेली आहे, सो आता मी एन्जॉय करतो. तर गाईज आता एवढं टेस्टी जेवण करून आता मी दमलेलो आहे, सो मी आता झोपतो. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशीच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.